सन 2024-25 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 139 ग्रामपंचायतींना 2000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 20 लाख, 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाख याप्रमाणे शासनाकडून एकत्रित 30 कोटींची तरतूद मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी दिली। ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 23 जानेवारी 2018 अन्वये बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे। ही योजना ग्रामविकास विभागाच्या 30 जानेवारी 2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी तसेच केंद्र शासनाच्या ई पंचायत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारत बांधकामाच्या आराखड्यामध्ये सरपंच कार्यालय, ग्रामसेवक कार्यालय, मीटिंग हॉल, अभ्यागतांना प्रतीक्षाधीन कक्ष, तलाठी, पोलीस पाटील कार्यालय, कृषी सहाय्यक व ग्रामीण स्तरावरील अन्य शासकीय कर्मचारी यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीत बसून काम करण्यासाठी तसेच जनसुविधा केंद्राचा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये समावेश करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाचा आराखडा उपयोगात आणण्यास मान्यता देण्यात आली आहे। बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत सन 2019-20 मध्ये ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सोलापूर या कार्यालयाकडे स्वतःचे कार्यालय नसलेल्या 165 ग्रामपंचायतींना शासनाकडून मंजुरी मिळण्याबाबत वारंवार पाठपुरावा सुरू होता। शासनाकडून 2019-20 मध्ये 3 ग्रामपंचायती, सन 2021-22 मध्ये 23 ग्रामपंचायतींना आणि 2024-25 मध्ये तब्बल 139 ग्रामपंचायतींना माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना मंजूर करण्यात आली आहे। शासनाकडून ही मंजुरी मिळण्यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाची अवस्था खूपच बिकट होती। बहुतांशी इमारती या फार जुन्या, भिंतीला तडे गेलेल्या, पावसाळ्यात कार्यालयात पाणी गळत होते, दरवाजे, फरशी, खिडक्या आदींची दुरावस्था झाली होती। ज्या ग्रामपंचायतीस कार्यालय नव्हते त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे कामकाज समाज मंदिर, शाळा खोली, जुनी अंगणवाडी इमारत आदी ठिकाणी चालत होते। त्यामुळे 2023-24 पासून शासनाकडे जिल्ह्यातील एकूण 139 ग्रामपंचायतींना कार्यालय मंजुरीबाबत जिल्हा परिषदेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्याकडे वारंवार याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता। याची फलश्रुती म्हणून ग्रामविकास मंत्री महाजन यांनी 30 कोटींची तरतूद केल्यामुळे जिल्हा परिषदेचा मोठा प्रश्न सुटला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।